जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज। क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे। माननीय ऋषीभैया टकले फ्रेंड्स सर्कल माळवाडी भिलवडी तालुका पलूस यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भारतीय जनता पार्टी चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा येत्या 2 जून पासून सुरू होत आहे। या स्पर्धेला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होत असून सांगली जिल्ह्यातून अनेक नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। स्पर्धेचं नियोजन, आयोजन, बक्षीस रक्कम, खेळाडूंसाठी करण्यात आलेल्या सुविधा आणि स्पर्धेची वैशिष्ट्ये याविषयी आपल्या द जनशक्ती न्यूजच्या टीमने आयोजक ऋषीभैया टकले यांच्याशी खास संवाद साधला। चला तर मग पाहूया ऋषीभैया टकले यांनी दिलेला भारतीय जनता पार्टी चषक 2026 स्पर्धेचा संपूर्ण आढावा। नमस्कार, मी ऋषी टकले। यावर्षी आपण भारतीय जनता पार्टी चषक 2026 पर्व पहिले अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे। जिल्हा मर्यादित ही टुर्नामेंट असणार आहे आणि एक तालुका एक टीम असं या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे। पूर्ण जिल्ह्यातून 20 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत। नामांकित संघ आहेत। त्या स्पर्धेमध्ये आज सहभाग ज्यांनी नोंदवलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 1,11,111, दुसरं बक्षीस आहे 77,777 आणि तिसरं आणि चौथं 30,333 30,333 असं तिसरं बक्षीस आणि चौथं बक्षीस असणार आहे। या स्पर्धेमध्ये अनेक बक्षीस आहेत, जसं की मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समॅन, प्लेअर ऑफ द सिरीज असे बरेच बक्षीस आहेत। त्यांना होम अप्लायन्सेस आम्ही देणार आहेत, फ्रीज, वॉशिंग मशीन, तुमचं हीटर, सोलर असे अनेक बक्षीस आहेत। तरी या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून बरेच लोक या स्पर्धा पाहण्यासाठी येणार आहे। माझ्या पंचक्रोशीतील लोकांना विनंती आहे, खूप मोठी स्पर्धा आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे ऑर्गनाईज केलेली आहे। माननीय गोपीचंद पडळकर साहेब, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य शरदभाऊ लाड आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आम्ही ऑर्गनाईज करत आहोत। सर्व नेत्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। तसेच गावातील आमचे बरीच अशी प्रतिष्ठित उद्योजक यांचंही आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलेलं आहे आणि आमची सर्व या पंचक्रोशीतील लोकांना विनंती आहे, या स्पर्धा बघण्यासाठी अतिशय चांगली स्पर्धा इथे होणार आहे। तरी या स्पर्धेसाठी सर्वांनी स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून इथं सर्वांनी उपस्थित राहायचे आहे। आतापर्यंत किती टीमा आलेल्या आहेत आणि किती टीमांची अपेक्षित आहे? तसं बघायला गेलं तर जास्त टीमाचा सहभाग होता, पण स्पर्धेचं दिवस 2 ते 9 तारखे असल्यामुळे आम्ही या स्पर्धेसाठी तसं 32 संघांनी नोंदवलेलं होतं, पण आम्ही त्यातले 20 संघ घेतलेले आहेत, कारण वेळ कमी आहे आणि स्पर्धा मोठी होणार होती। त्यामुळे आम्ही लीग पद्धतीने 20 संघ आम्ही घेतलेले आहेत। किती षटकांचे सामने राहणार आणि सामने कोणत्या पद्धतीने तुम्ही हे करणार आहे? 7 ओव्हरचा सामना असणार आहे। 7 षटकांचा सामना आहे, त्यामध्ये 2 ओव्हर हा पॉवर प्लेचा असणार आहे आणि आमचं हे भिलवडीचं ग्राउंड हे खरोखर एक चांगल्या पद्धतीने आम्ही इथं तयार केलेलं आहे। या ग्राउंडवरती काही झाडे होती, ती झाडे आम्ही काढलेली नाहीत, पण ते त्यांच्या फांद्या तोडून ग्राउंडला आणि बरेच ग्राउंडमध्ये अस्वच्छता होती, आम्ही ती स्वच्छता करून ह्या स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे कशी होईल यासाठी आम्ही ग्राउंड पण प्रथमतः सर्व माझ्या मित्र सहकाऱ्यांनी ग्राउंड छान तयार केलेलं आहे। ग्राउंडवरती पाणी मारणे, रोलिंग करणे, अंपायरसुद्धा आम्ही मुंबईवरून बोलवले आहेत की स्पर्धेमध्ये पारदर्शकता राहिली पाहिजे, यासाठी आम्ही मुंबईवरून अंपायर बोलवले आहेत। आणि मोहिते
प्रवीण मोहिते म्हणून एक चांगला समालोचक आहे, तर ज्याचं पूर्ण भारतीय देशामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं नाव आहे, असं आम्ही समालोचक बोललेले आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आणि बरेच असे काही उपक्रम आम्ही आणखी राबवणार आहोत, पण आम्ही वेळोवेळी तुम्हाला ती माहिती देत राहू. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा पहिला सीझन आहे, तर पुढचं आपलं नियोजन कसं असणार? आता हा तसा पाहायला गेलं तर हा पहिला सीझन आहे. या स्पर्धेनंतर आमचा हा हेतू राहील की ही कंटिन्यू स्पर्धा चालत राहील. तसं बघायला गेलं तर भिलवडी आणि माळवाडी हे गावं क्रिकेटसाठी ओळखली जातात अतिशय, आणि गावामधले क्रीडा रसिक सुद्धा भरपूर आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारं भिलवडी माळवाडी गाव ओळखलं जातं. स्पर्धेच्या माध्यमातून 7,000 ते 8,000 लोक मिनिमम या ग्राउंडवरती येतात आणि फायनलच्या दिवशी तरी 10,000च्या वरती पब्लिक जाईल अशी आमची अपेक्षा आहे. आत्तापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये रसिकांचा खूप मोठा सहभाग लाभलेला आहे, क्रिकेट रसिकांचा, आणि आम्हाला आशा आहे की यावेळेसुद्धा ही जी आम्ही स्पर्धा भरवलेली आहे आणि पहिल्यांदाच एवढं मोठं बक्षीस आम्ही इथं ठेवलेलं आहे. याचा मागचा उद्देश असा आहे की टेनिस क्रिकेटला आता चांगले दिवस येत आहेत. टेनिस क्रिकेटमधले प्लेयर IPLमध्ये खेळताना आपण पाहत आहेत की जे टेनिस क्रिकेट खेळत होते, पहिला असं असायचं की टेनिस क्रिकेटला एवढी किंमत नसायची, पण आता ISPLच्या माध्यमातून टेनिस इंटरनॅशनल लेवलची टेनिस क्रिकेट IPLच्या सारखीच IPLच्या धर्तीवरती ही स्पर्धा भरवली जाते. आमचा तोच उद्देश आहे की या आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जे नवे खेळाडू आहेत त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि आणखी टेनिस प्लेयर घडावेत, किंवा ह्या खेळाला एका च्या पद्धतीने प्रोफेशनल क्रिकेट म्हणून आम्ही एक त्याला दर्जा द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि या स्पर्धेसाठी 20 जे संघ झालेले आहेत त्यांना आम्ही प्रत्येक संघाला क्रिकेट किट म्हणजे टी-शर्ट्स आणि ह्या सर्व उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि मला आशा आहे की ही स्पर्धा खूप चांगली होणार आहे. या स्पर्धेला नामांकित खेळाडू, जिल्ह्यातील नामांकित खेळाडू या स्पर्धेमध्ये त्यांनी त्यांचे संघ नोंदवलेले आहेत आणि चांगले खेळाडू आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. प्रेक्षकांच्यासाठी विशेष काय सुविधा आम्ही काय केलं आहे की प्रेक्षकांसाठी एक विशेष म्हणजे असे की हे राबवलेले आहे की 6च्या बाहेर जो कॅच घेईल त्याच प्रेक्षकांसाठी जो कॅच घेईल त्यांना 500 रुपयांचं आम्ही पारितोषिक देणार आहोत किंवा एक चांगलं गिफ्ट आम्ही देणार आहोत. ज्या दिवशी प्रत्येक म्हणजे स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून ते फायनल दिवसापर्यंत जे प्रेक्षक बाउंड्रीच्या बाहेर गेलेले जे झेलतील त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही खास आकर्षक बक्षीस आम्ही ठेवलेले आहेत. प्रेक्षकांच्यासाठी बैठक व्यवस्था कशी असणार आहे आणि खेळाडूंच्यासाठी काय सुविधा असणार आहेत तुमच्या संयोजकांच्याकडून? आम्ही तसं बघायला गेलं तर ह्या भिलवडी गावचा माळवाडी गावचा इतिहास आहे की या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये भरपूर रसिक पब्लिक मॅच बघायला येतात इथे. त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी इंटरनॅशनल पद्धतीच्या तिथे गॅलऱ्या उभ्या केलेल्या आहेत. आम्ही क्रिकेट गॅलरी उभे केली, इथे एक गॅलरी असणार आहे. प्रेक्षकांसाठी आम्ही पाण्याची सोय केलेली आहे. एखादा खेळाडू इंजर जरी झाला तर त्यासाठी आम्ही एक ॲम्ब्युलन्स आम्ही इथे ठेवणार आहे. डॉक्टरसुद्धा इथे असणार आहेत. आणि या स्पर्धेच्या टोटल म्हणजे आम्ही ह्या गोष्टीचं आवर्जून आम्ही लक्ष घातलेलं आहे. उन्हाळा असल्यामुळे प्रेक्षकांसाठी पाण्याची व्यवस्था इथे त्यांच्यासाठी आणखी जे खाण्यापिण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ही आम्ही सगळी केलेली आहे. आणि खास करून जी पब्लिक येणार आहे त्यांच्यासाठी आम्ही अतिशय उत्तमरित्या आम्ही बैठकीची व्यवस्था केलेली आहे.